तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील महासिद्ध अर्बन बँक जामोद शाखेचा दुसरा वर्धापन दिन 24 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मंचावर महासिद्ध अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णराव इंगळे, महासिद्ध अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब इंगळे, जामोद शाखेचे अध्यक्ष विजय हिस्सल, संचालक सर्वश्री नारायण दामधर, बशीरखा पठाण, मोहन जयस्वाल, हुसेन डायमंड, अरुण पारवे, डॉक्टर परवेज शेख, मोहन उमाडे, भूषण राठी उपस्थित होते। या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महासिद्ध महाराज व आवजी सिद्ध महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर जामोद येथील MBBS मध्ये निवड झालेल्या कुमारी ऋतुजा पद्माकर दामधर व संकेत लक्ष्मण दामधर यांचा सत्कार तसेच वाहनधारक कर्जदार गणेश भास्कर दातीर, दत्ता सपकाळ, ऋषिकेश दलाल यांना वाहन तारण कर्ज वाटप करून चावीचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमाला जामोद परिसरातील नागरिकांसह बँकेचे संचालक, सभासद, ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। 123 कोटीमधून 107 कोटी गेले, म्हणजे 30 कोटी आपल्याला शिल्लक असायला पाहिजे। पण आजच्या तारखेमध्ये आपल्याला 62 कोटी आहेत, सरळ आहेत, तर 32 कोटी हे नफ्याचे जमा आणि 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे। अनेक ठिकाणच्या मालकीच्या शाखा आहेत, काही गोदामे आहेत, फर्निचर आहे, काही कम्प्युटर्स वगैरे काही साहित्य असेल, 10 कोटी रुपयाचं भक्कम नफ्यावर ही पतसंस्था। नफा कमावणे हा उद्देश नाही, झाला तो ना, त्याच्यासाठी काम करणारे विविध शाखांचे संचालक मंडळ, मुख्य शाखेचे संचालक मंडळ आणि खातेदारांचे पारदर्शक आणि सचोटीने इमानदारीने केलेले व्यवहार, त्याच्यातच झाला तो। आणि त्या भक्कम पायावर ही पतसंस्था होती।